नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे फ्रॅक्शनचे टाइप्स. फ्रॅक्शन तर मित्रांनो, त्यामध्ये आपण प्रॉपर, इनप्रॉपर, मिक्स फ्रॅक्शन हे 3 टाइप पाहिलेलं आहे. आता आपण चौथा पाहणार आहोत, लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन तर मित्रांनो, यामध्ये आपण समच्छेद अपूर्णांक पाहणार आहोत. तर मित्रांनो, लाईक फ्रॅक्शनमध्ये काय असतं, तर ज्या फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर सेम आहेत. आता ज्या अपूर्णांकाचे डिनोमिनेटर म्हणजे छेद सेम आहेत, सारखे आहेत, अशा अपूर्णांकाला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांक असे म्हणतो. म्हणजे त्याचं आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने क्लिअर करूया. तर ज्या अपूर्णांकाचे छेद म्हणजे 3/9, 5/9, 8/9, 4/9, ज्या अपूर्णांकाचे छेद सेम आहेत ते मित्रांनो झाले लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांक. आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्नच्छेद अपूर्णांक. तर ज्या अपूर्णांकाचे छेद हे भिन्न आहेत, म्हणजे एक्झाम्पल कोणते पण असतात ते अपूर्णांक, म्हणजे त्याचा एकाचा दुसऱ्यासोबत काही संबंध नसतो, अशा अपूर्णांकांना भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल आपण 3/9, 4/7, 12/14, 8/11 हे झाले अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्नच्छेद अपूर्णांक. मित्रांनो, आता आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन पाहूया. मित्रांनो, आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन पाहणार आहोत. मित्रांनो, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनमध्ये सममूल्य अपूर्णांक. तर आपण एक एक्झाम्पल पाहूया. आपण एक एक्झाम्पल घेऊया. 7/9 अधिक 3/54. तर यांची बेरीज कशी मित्रांनो? यांची बेरीज करण्यासाठी आता आपल्याला दोघांची बेरीज करायची. पण आपल्याला माहिती आहे की जर दोन्हींचा छेद समान असेल तर आपल्याला दोघांची बेरीज करायला इझी पडेल. तर आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनमध्ये त्याचं सममूल्य अपूर्णांक, त्याचं हे मूल्य सेम पाहिजे. म्हणजे ते 7/9 आहे, तर दोघांचं छेद सेम असलं तर ते आपल्याला त्याची बेरीज करायला इझी पडेल. आपण काय करतो, दोघांचे छेद समान करण्याचा प्रयत्न करतो. हे छेद आपण समान करण्यासाठी त्याला इक्विव्हॅलेंट करतो. त्याचं जे छेद समान करतो त्याला आपण इक्विव्हॅलेंट करतो असे म्हणतात. तर आपण इथे छेद समान करूया. 9 9 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54. आपण या फ्रॅक्शनला दोन्ही बाजूस 6 ने गुणून, तर किती आलं, 7 सकम 42, 9 सक 54
अधिक 3/54. तर आपल्याला इथे छेद समान झालेला आहे. तर आपल्याला इथे 42 अधिक 3 आपल्या इथे छेद समान करून आपल्याला बेरीज करायला एकदम इझी पडलं. तर ह्या ज्याचा आपण छेद समान करतो त्यालाच आपण इक्विव्हॅलेंट करतो असं म्हणतात. तर मित्रांनो, आपण अजून पुढे पाहणार आहोत. म्हणजे कोणत्या पण संख्येचं जर इक्विव्हॅलेंट बनवायचं असेल तर त्याचं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोन्ही बाजूंना त्याच संख्येने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे आपण इथे छेद समान करण्यासाठी दोन्ही बाजूला 6 ने मल्टिप्लाय केलंय. आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. 7/12 अधिक मित्रांनो नवीन पेजवर घेऊया. 7/12 अधिक 5/6 अधिक 9/24. तर याचा मित्रांनो आपल्याला छेद समान करायचा. बेरीज करण्यासाठी आपल्याला छेद समान करावं लागतं. तर इथे 6 आहे, इथे 12, इथे 24. तर इथे 2ने मल्टिप्लाय करायचं 24 येण्यासाठी. इथे पण 2ने. इथे 6×4 = 24. या अपूर्णांकाला 4ने आणि इथे 24 आहे म्हणजे इथे फक्त जसं तसं लिहायचं, म्हणजे एकाने मल्टिप्लाय करायचं. तर इथे 7×2 = 14/24, 12×2 = 24 अधिक 5×4 = 20, 6×4 = 24 प्लस 9/24. तर याचं मित्रांनो सॉल्व केल्यानंतर हे सर्व छेद सेम आहे डिनोमिनेटर, म्हणून ते 24 आणि वरच्या संख्यांची बेरीज 14 + 20 + 9, तर ते आले 43/24. तर मित्रांनो, हा पण अपूर्णांक आपला आलेला आहे, पण तो त्याचा अजून आपण 43/24 आपण इथे 24×1 = 24 पूर्णांक आला. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपला हा अयोग्य अपूर्णांक आहे. 24×1 = 24, 43 मधून 24 गेले, राहिले 19. आपलं हे आन्सर आलेलं आहे. तर ह्या प्रोसेसला याचा सर्वांचं छेद सेम करावं लागतं मित्रांनो. या प्रोसेसला म्हणतात इक्विव्हॅलेंट बनवणे. म्हणजे सर्वांचं छेद सेम करणे. मित्रांनो, इथे आपण पाहणार आहोत काही एक्झाम्पल. तर ते इनप्रॉपर असतात. इनप्रॉपर टू मिक्स कन्वर्ट करायचे फ्रॅक्शन, म्हणजे आपले अयोग्य टू भिन्न अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचे. 9/6 याचं काय येणार मित्रांनो? 6×1 = 6, त्याला भाग द्यायचा आपण. 9 आणि 6, 6×1 = 6, राहिले किती? 3. तर आपला इथे 1ने /6 बाकी आलेली इथे 1 3/6. तर हा झाला आपला पूर्णांक आणि हा झाला आपला अपूर्णांक. मित्रांनो, 12/5 ला कसं कन्वर्ट कराल? 5×1 = 5, इथे छेदाला 5, 5×2 = 10, 5×2 = 10, उरले 2, 2/5.
तर या फ्रॅक्शनमध्ये अंश हा छेदापेक्षा कमी पाहिजे. कन्वर्ट करताना अंश हा छेदापेक्षा कमी पाहिजे. तरच ते मिक्स फ्रॅक्शन झालं असं समजायचं. मित्रांनो, तिसरा एक्झाम्पल पाहूया आपण. तर 12/18 हा पण प्रॉपर फ्रॅक्शन आहे, पण त्यामध्ये मित्रांनो HCF आपण याचं HCF काढायचं. तर याचं आपण घेतलं तर 6/9 हा आपला फ्रॅक्शन येणार का सिम्पलेस्ट फॉर्म? तर नाही. याचं मित्रांनो सिम्पलेस्ट फॉर्म येणार आहे, जी कमीत कमी व्हॅल्यूने भाग जातोय त्या संख्येला. तर त्याचं आपण HCF काढायचं. HCF काय येणार याचं? 6×2 = 12 आणि 6×3 = 18 हे 2/3 हा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. म्हणजे सर्वात लहानात लहान संख्येने त्याला भाग जाणे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. तर आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.